नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। श्रमजीवी आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयात शिरकाव। जिल्हाधिकारी दालनाबाहेर ठिय्या। महापालिकेत रखडलेल्या वन हक्काच्या फाईल तातडीने उपविभागीय समितीकडे पोहोचल्या। 8 दिवस शांतपणे वन अधिकाऱ्यासाठी सुरू असलेले श्रमजीवी संघटनेचे आंदोलन आज अचानक आक्रमक झाले। वारंवार सांगूनही आज 8व्या दिवशी आंदोलकांच्या वन हक्काच्या फाईल ज्या ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई पालिकेत प्रलंबित होत्या त्या येत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आणि संतप्त होऊन आंदोलक अचानक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले। जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर शेकडो आंदोलकांनी घेराव घालत ठिय्या मांडला। तिथे घोषणा गाणी म्हणत आदिवासींचे पारंपरिक नाच करत आपला संताप अनोख्या पद्धतीने व्यक्त केला। आंदोलकांचा धसका घेऊन तातडीने तीनही महापालिकेच्या आयुक्तांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करत सर्व फाईल्स लगेचच उपविभागीय अधिकारी समितीसाठी पडताळणीसाठी आणून दिले। यावेळी उपस्थित उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार, जिल्हा सचिव राजेश चन्ने, दशरथ भालके, गणेश उंबरखेडा, आत्माराम वाघे, गंधा वाघे व भिवंडी तालुका अध्यक्ष सुनील लोणे, सागर देसर इत्यादी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जिंदाबाद जिंदाबाद भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, महात्मा गांधी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भगत सिंह जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, बिरसा मुंडा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, नागा गडकरी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, नागोजी बांगरा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, पलाड अपघात कोण बंदो देणार नाही, कोण बंदो देणार नाही, जिंदाबाद जिंदाबाद हम तुम्हारे साथ हैं, शिवाय खाना नाही, कोण बोलता देणार नाही, शिवाय खाना नाही, कोण बोलता देणार नाही, शिवाय खाना नाही, विवे भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विवे भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वीस तारखेपासून सरकार आपलं परीक्षा बघत आहे, बरोबर? आपलं 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4थ्या दिवशी आपल्याला भाऊनी भेट दिली। ते 4थ्या का 5व्या दिवशी शेवटी भाऊ आपण इथे लढायला असताना भाऊ तिथनं सुद्धा आपल्या लढाईला जे काय लागणार मदत ते करत होते, जिथे 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 अधिकाऱ्यांकडे सगळीकडे। आणि एवढा महसूल खात्याने त्यांची तयारी केली, त्यांच्याकडच्या फायल्या तपासले, तुम्ही बघितले 2 दिवस, पण महानगरपालिकेचे आपले दावे आले नव्हते, बरोबर ना? बरीच लोक विचारायचे, भाऊ आमच्या फायलींचं काय झालं? आणि ह्या फायली तुम्ही इथं बसल्यामुळे आता ऑफिसमध्ये येऊन पडल्या लगेच। हे तुम्हाला
म्हणजे आज 8व्या दिवशी सुद्धा महानगरपालिकेच्या फायलिंगच्या संदर्भात आपल्याला असं कसं तरी पान लावून सोडलं असतं ते. बरोबर आहे ना? आले असत्या नसते आल्या असत्या किंवा हे कार्यक्रम अशा पद्धतीने करू. उद्या शनिवार होता, परवा रविवार होता, बरोबर. पण आपण इथे आत आल्या खोटी सगळ्या फायली इथे येऊन टच झाल्या. आपण त्यांना सांगतो ते फायली आणा. आता त्या फायली उद्या तिथे जर तपासल्या नाही मग आपण पुढे काय करायचं ते करू. तिन्ही आयुक्तांचा फोन, सर्व आयुक्तांचे फोन त्या सगळं आता त्यांच्या वरिष्ठांनी त्याच्यावर लक्ष लावलेलं आहे. जरी पोलीस आपले मित्र असले त्यांची जबाबदारी असते, परंतु आपला हक्क आहे. आपण एवढ्या वर्ष लढाई करून एवढे इथं आंदोलन करतोय, पाण्यात करतोय, बरोबर आहे ना? पाणी नसता ते इथे खरं या सरकारला किंवा इथल्या सर्व यांना दिसलं असतं का इथे किती लोक उतरले असते. आता सुद्धा लोक फोन करतात. पण तुम्ही असे समजू नका तुमच्या पाठीमागं पूर्ण सगळा जिल्हा आणि पूर्ण संघटना इथे उभी आहे. म्हणून आता भाऊनी सांगितलं आपल्याला, आम्ही भाऊने विचारलं तुमचं काय मत आहे. आम्ही सांगितलं फायली आल्याशिवाय उठणार नाही. म्हणजे आपली जी इच्छा आहे, आपण ज्या दाव्यासाठी लढतो त्या लढाईला भाऊने आपल्या म्हणजे ती लढाई अशी तुम्ही थांबवा असं कधी नाही. तुम्ही लढता लढा, पण जी लढाई आपली सक्सेस झाली म्हणून आपल्याला आता सर्वांनी खाली जायचं आहे. आपल्या तिन्ही आयुक्तांनी फोन केले भाऊना, तिन्ही आयुक्त. आणि उद्या त्यांनी फॉरेस्टरवाले, कारण उद्या बसणार सगळे सगळे इथं तपासणार आहे. 8 दिवसात